हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमचं स्वागत करते ह्या नवीन व्लॉगमध्ये। हा आहे नवरात्रीचा व्लॉग आणि अजून नवरात्री संपली नाही आहे, म्हणून मी हा व्लॉग ॲट दी एंड पोस्ट करणार होते। पण आता मी घेऊन आले आहे सिरीज, नवरात्री सिरीज। डे 1ला येल्लो कलर होता आणि मी आदल्या दिवशी सर्व पित्रीसाठी पान ठेवायला म्हणून रोहायला गेलेली होती। तर पहाटे 5 वाजता उठून मी ही साडी नेसून आलेली आहे ऑफिसला आणि मग मी माझ्या कलिगसोबत, ही माझी खास मैत्रीण अनुश्री आहे, तिच्यासोबत मी फोटोज काढले आणि मग बाकीच्या कलिगसोबत पण फोटो काढले। आम्ही सगळ्यांनी येल्लो मस्त वेगवेगळे पॅटर्न्स घातलेले होते। डे 2ला मी हा सुंदर असा बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे आणि मी हा लास्ट इयर नवरात्रीमध्येच घेतला होता। अनुश्री व्हिडिओ काढत होती, ती वैतागली। ॲज अ कॅमेरा पर्सन तिने असं केलं नाही पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? हिरवा कलर दिसला पाहिजे। डे 3ला ग्रे कलर होता, पण मी त्या दिवशी रोहायला आलेली होती, आदल्या दिवशीच आलेली होती म्हणजे। पण त्या दिवशी रोहायला आलं आणि सॅटर्डे होता, त्यामुळे तो असा माझा लेझी सॅटर्डे होता, तर मी घरीच होती। म्हणून मी हा जो आत्ता घातलेला ग्रे कलरचा आहे तो मी असं काहीतरी प्लॅन झाला असता तर नक्की घातला असता। पण त्या दिवशी मी गेलीच नाही कुठे। मम्मी पप्पा बाहेर गेलेले संध्याकाळी आणि माझ्या पप्पानी ग्रे घातलेला होता। तर बघ, हो ऑब्वियसली कोइन्सिडेंटली घातला ग्रे। कुठे चाललाय? डे 4 ऑरेंज कलर आणि मी नेसली आहे आज साडी, कारण आम्ही चाललो आहोत मुरुडला आमची कुलदैवत कोटेश्वरी हिची ओटी भरायला आणि आमचे देव बसले आहेत तिकडे पाया पडायला। त्याआधी आम्ही पोचलो दहावीर महाराज, जे आमचे गृहाचे ग्रामदैवत आहेत, त्यांच्या दर्शनासाठी। इकडे दरवर्षी नवरात्रीमध्ये इतकी सुंदर अशी सजावट केली जाते आणि इतकं सुंदर असं वातावरण असतं। कोणी काही म्हणो, पण जेव्हा लोक असं कलर फॉलो करतात तेव्हा मला खूप आनंद होतो। भलेही हे एक ट्रेंड म्हणून फॉलो केलं जातं आहे, तरी पण एक उत्साह वेगळा असतो। म्हणजे आज कुठला कलर आहे, उद्या कुठला कलर आहे, आणि तो एक म्हणजे शेवटी सणांचं मोटिव्हच ते असतं ना, आपण एकमेकांसोबत सेलिब्रेट करणं, सोबत आपली परंपरा जपणं। मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आम्ही त्याचं पालन केलेलं आहे। आदल्या दिवशी मम्मी पप्पा इकडे येऊन गेले होते, त्यामुळे ती मला सांगते आहे की तिथे सेल्फी पॉईंट आहे आणि इथे खूप संध्याकाळचं छान लाईटिंग लागलं होतं। तर नेक्स्ट टाईम मला संध्याकाळी यायला मिळालं, कारण आता हे 9 दिवस असणार आहे, तर मी नक्की ब्लॉगमध्ये ॲड करेन। आता आम्ही निघालो आहोत मुरुडसाठी। हा आम्ही जो जातो तो सगळ्यात शॉर्टकट आहे, तो म्हणजे केळघर मार्गे। अदरवाईज वाया सुपेगाव मार्गे किंवा भालगाव मार्गेही जाता येतं, तिथून अगदी 2-2.5 तास लागतात। पण केळघर मार्गे आम्हाला फक्त 1 तास लागतो, 1-1.25 तास लागतो।
सकाळी आम्ही निघालो तेव्हा खूप ऊन होतं, पण तुम्हाला ऑडिओमध्ये ऐकायला येत असेल ढगांचा गडगडाट, कारण की मी आता रेकॉर्ड करते आणि पाऊस पडतोय आणि ढगही गडगडत आहेत. सॉरी फॉर दॅट. हे आम्ही 11च्या दरम्यान मुरुडमध्ये पोचलो. गाडी पार्किंग आणि आता आम्ही पोचलो आहोत गुरव पाखाडी, जिथे बसले आहेत आमचे देव. आणि इथे आहे शंकराचं देऊळ. ह्याच्या पलीकडे आहे आमचं घर, जे आता अजूनही बनलं नाही आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. मी आता फूल वाहते. ते ऑरेंज कलरचं फूल आमच्या सकाळी गार्डनमध्ये आलं आहे. मी इथे साईडला व्हिडिओ हा लावलेला आहे. असं सुंदर ऑरेंज कलरचं फूल आम्ही मग देवीसाठी घेऊन आलो. मग आम्ही गेलो समोर माझ्या पणजोबांच्या घरी. हे माझे पणजोबा आहेत. ही आहे पोखरण, ज्यात खूप मासे होते. ती शंकराच्या मंदिरासमोर आहे. आणि आता आपण जाऊया शंकराच्या मंदिरात. हे एकदम प्राचीन आणि पुरातन शिव मंदिर आहे. हे आमच्या घराच्या एकदम पाठीमागे आहे. आता सध्या इथे काहीतरी काम चालू आहे, पण तुम्ही ठेवणीवरून बघू शकता. आणि हे आहे आमच्या वाडीतलं गणपती मंदिर. तुम्ही बघू शकता, हेही तसंच जपलेलं आहे.
उन्हात काय दिसते? घराचं काम चालू आहे. किती मस्त वाटतंय ना, कधी ओटीवर बसायला येईल. हे आहे आमचं घर जे अजूनही बनत आहे आणि ते तुम्हाला मी पूर्ण नेक्स्ट टाइम दाखवेन. आता सध्या बाहेरून बघा आणि थोडासा झलक म्हणून मी दाखवेन. किती सुंदर आहे. कशाला ये ती दाखवायला आणले, ती दाखवायला आली असेल तुम्ही. हाय, घर दाखवायला आलीस आम्हाला? हा बाबू, हा बाबू, घर दाखवायला आली, घर दाखवायला. नाही त्याच्यात नव्हती. काय नाही. हा? काय समजत नाही काय. तनु ही बघ, दीदी बघ. तनु आया तिला तनु बोलला तर बोललेला आवडलं तिला. तनु तनु ती बघ. तनु बोलतं तर आवडतंय तिला. मॅचिंग घेतलं. ऑरेंज कलर घातलाय तनुने, ऑरेंज कलर घातलाय. आपल्याला काय काय माहिती. आम्ही आलो आहोत कोटेश्वरी, जी ग्रामदैवत पण आहे आणि जी आमची कुलदैवत पण आहे. कसं झालं सगळं दर्शन? मस्त छान वाटलं ना एकदम. आणि सगळं मिळालं आपल्याला पटापट करायला. भराभर मिळाला. ऊस आहे तिकडे लावलेला. हा त्यांचं सगळंच आहे म्हणून तर रस काय पिऊन बघ तू, बाहेरच्या रसाचा आणि इथल्या रसाचा फरक बघ. आणि पप्पा ना गावाला जाताना इथे जाता येता ऊसाचा रस पितो, जाताना पण पितो, येताना पण पितो. आणि त्याच्या रसाचा फरक बघ आणि बाहेरच्या पितेस ना त्याचा फरक सांग मला. तिने सांगा जरा लिंबू माझी आबरू एवढं काय बोलतात, मार्केटिंग केलीस, पब्लिसिटी केलीस, टाकलं हो. आणि मग एरवी पप्पाच बडबडतात एवढूसा एक सेकंदाचा काढलाय हे ते स्वतःच बडबडतात.
ते तनूला 1 सेकंडचा व्हिडिओ टाकते. हा लास्ट व्हिडिओ आता आपण घरी जाणार आणि तिकडे बसतो नको ती काचेची धुवायला बिळायला आपल्याला हे बंद केले आता ती धुतली कसं धुवायला लागतात बाबा. काय डाळगुळी दे काय दे फार मायरमा कोण असतो त्याच्यात स्वच्छता आहे त्याच्यात. तर लिंबू नाही वाटतं टाकलं काय